नमस्कार. मी डॉक्टर सीमा गोवंडे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज चैत्र गुढीपाडवा म्हणजेच आपला नववर्ष दिन. आजपासून आपण होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग या सिरीजला सुरुवात करणार आहोत. आता या सिरीजमध्ये नक्की काय काय असणार आहे आणि ह्याचा मुख्य उद्देश काय आहे हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी मी माझी थोडक्यात ओळख करून देते. मी डॉक्टर सीमा गोवंडे गेले 20 वर्ष होमिओपॅथिक तज्ज्ञ, सायकोलॉजिस्ट, प्राणिक हीलर, रेकी हीलर आणि डीप सेल्युलर हीलर म्हणून प्रॅक्टिस करत आहे. सो आता माझा जो काही आत्तापर्यंतचा प्रवास आहे, माझं शिक्षण काय काय झालं आहे, बऱ्याच जणांना क्युरिओसिटी होती. सो त्यासाठी म्हणून सुरुवातीला ही लेक्चर सिरीज सुरू करायच्या आधीच मी माझी थोडक्यात ओळख करून देते. मी गेले 20 वर्षांपासून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहे. सर्वप्रथम मला 12वीला खूप चांगले मार्क होते आणि MBBSला सहज ॲडमिशन मिळत होती. परंतु माझे वडील होमिओपॅथिक डॉक्टर होते आणि त्यामुळे लहानपणापासून मी होमिओपॅथीचे इतके मिरॅक्युलस रिझल्ट्स बघितले होते. मला स्वतःला सर्जन व्हायचं होतं. परंतु माझ्या वडिलांनी सांगितलं की विदाऊट सर्जरी आपल्या औषधांनी जर पेशंट बरा होत असेल तर तुला तो सर्जरी करून का बरं करायचं आहे, ते कुठेतरी मला पटलं आणि म्हणून मी होमिओपॅथीला ॲडमिशन घेतली. आणि माझं शिक्षण जी बेसिक डिग्री आहे ती म्हणजे BHMS. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की BHMS म्हणजे नक्की काय आणि BHMS हे डॉक्टर असतात का, हा अजूनही बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे. म्हणून या माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचं आहे की BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी हा एक पूर्ण वेळ वैद्यकीय अभ्यास पद्धती आहे. 5.5 वर्षांचा हा कोर्स असतो आणि ह्याच्यामध्ये ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, फॉरेन्सिक मेडिसिन, गायनॅक, ऑप्स, जनरल मेडिसिन, सर्जरी असे वेगवेगळे विषय शिकवले जातात. आणि अगदी डेड बॉडीच्या डिसेक्शनपासून ते जनरल मेडिसिनपर्यंत, रुग्णालयामध्ये टाके घालण्यापासून वेगवेगळ्या सर्जरीज आम्ही अटेंड करतो, वेगवेगळ्या डिलिव्हरीज आम्ही अटेंड करतो. सो हे सगळं शिक्षण त्या 5.5 वर्षात दिलं जातं. पुढे 1 वर्षाची हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप असते. तर अशा पद्धतीने हा पूर्ण वेळ असलेला वैद्यकीय अभ्यासक्रम आहे. BHMSचं माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी PGD-EMS म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस हा 1 वर्षाचा कोर्स केला. त्याच्यातच आम्ही ACLS म्हणजे ॲडव्हान्स कार्डियॅक लाईफ सपोर्ट, ITLS म्हणजे इंटरनॅशनल ट्रॉमा लाईफ सपोर्ट हे कोर्सेस देखील केले. आणि यानंतर मी 3 ते 4 वर्ष ICU आणि कॅज्युअल्टीमध्ये काम केलं. तिथला जो काही अनुभव होता तो इतका छान होता. तिथले सगळेच डॉक्टर्स आणि वेगवेगळे पेशंट्स या माध्यमातून मला एक खूप व्यापक दृष्टिकोन मिळाला आणि तो अनुभव मला पुढच्या माझ्या करिअरमध्ये नक्कीच त्याचा उपयोग झालेला आहे. तर ICUमध्ये एस्पेशली काम करताना जे माझ्या अगदी प्रकर्षाने लक्षात आलं ते म्हणजे प्रत्येक आजाराच्या मागे आपल्या मनाचं आरोग्य हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण तिथे मी अशा इतक्या केसेस बघितलेल्या होत्या की जिथे मेडिकली समजते की या केसमध्ये विशेष काही होऊ शकणार नाही किंवा हा पेशंट कदाचित बरा नाही होऊ शकणार. अशाही केसेस केवळ पेशंटची दुर्दम्य इच्छाशक्ती किंवा नातेवाईकांची खूप पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे तो पेशंट पूर्णपणे बरा होऊन त्या ज्या काही ट्रीटमेंट्स दिल्या जायच्या त्याला व्यवस्थित रिस्पॉन्स देऊन पेशंट चालत घरी गेलेला मी बघितलेला आहे. आणि ह्याच्या एक्झॅक्टली उलट की जिथे असं दिसायचं की फार काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, अर्थात पेशंट ICUमध्ये आहे म्हटल्यानंतर थोडाफार क्रिटिकल हा नक्कीच असायचा, परंतु इतकाही त्याची कंडिशन वाईट नसायची की ह्यातनं तो कधीच बरा होऊ शकणार नाही. योग्य उपचारानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. अशा स्टेजचे पेशंट्स, पण त्या पेशंटनीच केवळ मी आता ICUत ॲडमिट आहे म्हणजे आता काही माझं खरं नाही, केवळ या मानसिकतेपोटी किंवा कधी-कधी त्यांच्या त्या नकारात्मक भावनांमागे त्यांची काही वैयक्तिक कारणंसुद्धा असतील की ते एकटे होते, त्यांना मुलं अमेरिकेमध्ये, त्यांची देखभाल करायला कोणीच नाही. कदाचित यामधून सुद्धा ते त्या नकारात्मक भावनेमध्ये जात असतील.
परंतु अशा केसेस की जिथे फार काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, असे पेशंटसुद्धा उगाचच काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊन बरे झाले नाहीत आणि दुर्दैवाने ते देवाघरी गेले. सो ह्या सगळ्या परिस्थितीचा जेव्हा मी आढावा घेतला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण मानवी मन याचा अजून खूप सखोलात जाऊन अभ्यास करायला पाहिजे. त्यामुळे त्यानंतर मी MA सायकॉलॉजी केलं, डिप्लोमा इन क्लिनिकल हिप्नॉसिस केलं, रेकी ग्रँड मास्टर झाले, प्राणिक हिलिंग शिकले आणि भरपूर वेगवेगळ्या माइंड बॉडी हिलिंगच्या मोडॅलिटीज शिकले. गेले 10-12 वर्ष ह्या वेगवेगळ्या हिलिंग मोडॅलिटीज मी जेव्हा पेशंटमध्ये वापरत होते, तेव्हा मला अगदी प्रकर्षाने जाणवलं की बहुसंख्य आजार हे केवळ आपण आपली मानसिकता खूप छान ठेवली तर कम्प्लिटली बरे होऊ शकतात. मग तो आजार सो कॉल्ड कितीही दुर्धर असेल किंवा सिंपल असेल, तुमचा जर का पॉझिटिव्ह माइंडसेट असेल तर त्या कोणत्याही आजारावर आपण 100% मात करू शकतो. गेले 10 ते 12 वर्ष मी डीप सेल्युलर हिलिंगचे 1 to 1 पेशंटचे सेशन्स घेते आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी मला अनुभवायला आल्या तर त्या पुढे आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये मी सांगणारच आहे की केवळ आपल्या मनावर काम करून शरीर कसं बरं होऊ शकतं याविषयी मी माझे वैयक्तिक अनुभवसुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे, काही माझ्या पेशंट्सचे अनुभवसुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे. आणि या धर्तीवरच साधारण कोविडच्या काळामध्ये मी पालनपोषण मनाचे ही लेखमाला लिहिली होती. त्यानंतर यूट्यूब चॅनलवरती त्याचे काही व्हिडिओज पोस्ट केले होते आणि त्याला सगळ्यांचा इतका उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बरेच महिने वर्ष खूप सारे माझे पेशंट्स मला रिक्वेस्ट करत होते की मॅडम सध्या सोशल मीडियावरती इतकी काही माहिती येते, सो सगळ्यांनाच गोंधळलेली अवस्था होती, तर तुम्ही एक अशी काहीतरी सिरीज यूट्यूबवरती पोस्ट करा की जेणेकरून सर्वसामान्यांच्या मनात जो काही गोंधळ आहे, नक्की हे करायचं का ते करायचं. सध्या व्हॉट्सॲप मीडिया आणि या सोशल मीडियामुळे लोकांच्या मनात जसा फायदा होतोय, मी असं नाही म्हणणार की याने फक्त नुकसानच होतंय, फायदासुद्धा होतोय, पण त्यामुळे कुठेतरी एक गोंधळलेली अवस्था निर्माण होते एवढं नक्कीच मला आढळून आलेलं आहे. सो या लेक्चर सिरीजचा हा मुख्य उद्देश आहे की तुमचे जे काही प्रश्न असतील, मी या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची एक लिंक शेअर करते. तुमचे जे काही अगदी व्यक्तिगत खाजगी जरी प्रश्न असले तरी जरूर त्या गुगल फॉर्ममध्ये भरा. तुमचं कुठेही नाव न घेता ते प्रश्नांची उत्तरं एकतर याच सिरीजमध्ये किंवा त्याची एक वेगळी प्लेलिस्ट केली जाईल की सर्वसामान्य लोकांना काय काय प्रश्न आहेत, की बऱ्याचदा असं होतं की त्याचे योग्य उत्तर न मिळाल्यामुळे चुकीच्या मार्गाला ती गोष्ट जाऊ शकते आणि असं होऊ नये यासाठी हा गुगल फॉर्म आणि हे जे काही प्रश्न उत्तराचं सेशन आहे त्याचा तो उद्देश आहे. तर ह्या सगळ्या गेल्या 20 वर्षांच्या माझ्या प्रवासामध्ये मला जे काही आढळून आलं ते म्हणजे सध्या कॅन्सर, किडनी फेल्युअर किंवा ऑटोइम्युन डिसीजेस असे वेगवेगळे जीवघेणे आजार यांचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आणि जसं आपल्या मनाचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे, तसंच आपण जे काही अन्न खातो त्याचाही याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. दुर्दैवाने आत्ता आपल्याकडे येणारा जो काही भाजीपाला आहे त्याच्यामध्ये एवढी फवारणी केलेली असते, म्हणजे कीटकनाशक असतात, तणनाशक असतात, तसंच वेगवेगळी रासायनिक खतं घातली जातात आणि ही सगळी खतं, ही सगळी फवारणी नकळत आपल्या पोटामध्ये जाते आणि याच्यातनंच वेगवेगळे कॅन्सरसारखे आजार निर्माण होत आहेत. ह्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तर कॅन्सर झाल्यावर किंवा एखादा मोठा आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा आपण कोणी आजारी पडूच नये यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या जाणीवेतनं पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विषमुक्त भाजीपाला जे शेतकरी शेती करतात असा तो शेतमाल त्या ठिकाणी उपलब्ध असतो. तर मी स्वतः तिथून भाजीमाल माझ्यासाठी, माझ्या घरासाठी आणत होते. मग विचार केला की आपण फक्त इथे स्वतःचा विचार करतोय, आपल्या या एरियातले जे कोणी पेशंट्स आहेत किंवा इतर लोक आहेत की जे अजूनही पेशंट नाही आहेत, हेल्दी आहेत, सो त्यांच्यासाठी आपण हे करायला पाहिजे. आणि म्हणून ओंकारेश्वर मंदिराची जी बॅकसाईड आहे तिथे हा उपक्रम, म्हणजे मी असं म्हणेन की इट्स अ एक्सटेंडेड फॅमिली, ऑलरेडी 16 ठिकाणी पुण्यामध्ये हा उपक्रम चालू आहे.
आणि सगळ्या ठिकाणी हे व्हॉलंटरी बेसिसवर होतं. इथे कुठेही कोणाचाही कमर्शियल इंटरेस्ट नाही आहे. सगळे ॲडमिन हे व्हॉलंटरीली तिथे काम करतात. सो सिमिलरली ओंकारेश्वरच्या इथे ही जी वितरण व्यवस्था केलेली आहे ही सुद्धा पूर्णपणे व्हॉलंटरी बेसिसवरती केली आहे. याच्यात कुठचाही फायनान्शियल इंटरेस्ट अजिबात नाही आहे किंवा कमर्शियल इंटरेस्ट नाही आहे, आपण असं म्हणूया. तर ज्या लोकांना तुम्हाला ही माहिती सांगता येईल त्यांनी जरूर इथे ते स्वतः शेतकरी त्यांचा शेतमाल घेऊन येतात आणि शक्यतो रासायनिक फवारणी न केलेला शेतमाल खाण्याचा प्रयत्न करा. याने आपल्याला ओव्हरऑलच सगळ्यांचंच हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. तर यासोबतच मी सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीने कल्पवृक्ष सॉलिस्टिकची स्थापना केली आणि या कल्पवृक्ष सॉलिस्टिकमध्ये आम्ही एकूण 10 मेंटॉर्स आहोत. तशीच आमची एक मोठी टीम आहे या कल्पवृक्ष सॉलिस्टिकची. सो हे सगळे आम्ही 10 मेंटॉर्स आहोत आणि ही सगळी आमची टीम आहे. याच्या अंडर काय काय कोर्सेस आहेत त्याबद्दल मी सांगते. पण आमचा कल्पवृक्ष सॉलिस्टिकच्या मागचा उद्देश काय आहे, तर आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काहीतरी चॅलेंजेस आणि अप्स अँड डाऊन्स असतात. परंतु त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममधून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला बऱ्याचदा समजत नाही. तर हे सगळे वेगवेगळे जे मेंटॉर्स आहेत ते त्यांच्या क्षेत्रामधले अगदी तज्ज्ञ आहेत. सो आम्ही सगळे मिळून एखाद्या व्यक्तीला जो काही प्रॉब्लेम असेल त्यातनं बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करतो आणि मदत करतो. तर या कल्पवृक्ष सॉलिस्टिक एक ॲप पण डेव्हलप केलेलं आहे, वेबसाईट पण आहे कल्पसोल नावाची. तर त्या ॲपवरती वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्यातला एक पहिला कोर्स जो आहे तो म्हणजे केऑस टू क्लॅरिटी. म्हणजे काय की आपल्या आयुष्यामध्ये इतका कधी केऑस होतो आणि आपल्याला समजतही असतं. बरं, ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्या आतच असतं, पण ते शोधायचं कसं, काढायचं कसं. तसंच आपली हेल्थ ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे जर का आपल्याला खरंच मनापासून आरोग्यपूर्ण आयुष्य जगायचं असेल तर ते कसं जगायचं याविषयी त्या केऑस टू क्लॅरिटी या 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये खूप डिटेल एक्सटेन्सिव्ह लेवलला मार्गदर्शन केलेलं आहे. या सगळ्या कोर्सेसची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. त्यानंतर चक्रध्यान लेवल 1 आणि 2 हे आपल्या ॲपमध्ये आहेत. बरं, हे सगळे कोर्सेस सध्या मराठीमध्ये आहेत. आणि चक्रध्यान लेवल 1 मध्ये काय आहे तर आपली जी 7 चक्र असतात म्हणजे दे आर ॲक्च्युली 7 एनर्जी सेंटर्स. आता त्या एनर्जी सेंटर्सवरती काम कसं करायचं, पहिली गोष्ट हीच एनर्जी सेंटर्स म्हणजे काय आहे अगदी बेसिकपासून त्याची माहिती दिली आहे आणि अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने ते एक्सप्लेन केलेलं आहे. मी स्वतः गेले 10-12 वर्ष ह्या सगळ्या हिलिंग मोडॅलिटीज स्वतःवरती वापरते. मला जेव्हा त्याचे खरंच छान उपयोग जाणवला तेव्हा हे ज्ञान आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे अशी माझी अगदी मनापासूनची इच्छा आहे आणि त्या उद्देशाने हे सगळे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. सो चक्रध्यान लेवल 1 मध्ये सगळ्या आपल्या सप्तचक्रांविषयीची माहिती सांगितली आहे. ती संतुलित कशी करायची ह्याविषयी सुद्धा माहिती सांगितली आहे. खूप लोकांना त्याचा इतका विलक्षण अनुभव आला. बरेचसे लोकांनी मला पर्सनली क्लिनिकमध्ये भेटून त्यांचे अनुभव शेअर केलेत की जेव्हा ते रेग्युलर चक्र मेडिटेशनचा कोर्स करत होते आणि पुढे जेव्हा ती साधना त्यांनी कंटिन्यू ठेवली आहे. बऱ्याच जणांनी अक्षरशः 1-1 वर्षाचं सबस्क्रिप्शनसुद्धा घेतलेलं आहे. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा ते जसे ती सगळी चक्र संतुलित करतात तेव्हा वेगवेगळ्या स्तरावर त्यांना त्याचे अनुभव आलेत. सो ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी जरूर तो कोर्स करावा. लेवल 2 मध्ये मी आपल्या ज्या काही सप्रेस्ड भावना असतात त्या कळत नकळत आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती काम करतात, अफेक्ट करतात आणि त्यातनं वेगवेगळे आजार निर्माण होतात. या सगळ्या सप्रेस्ड भावना आपल्या चक्रांनासुद्धा ब्लॉक करतात. सो ते आयडेंटिफाय कसं करायचं, त्याच्यावर काम कसं करायचं याविषयी लेवल 2 मध्ये अजून खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. प्रत्येक चक्राशी निगडित प्राणायाम, मुद्रा, व्यायाम काय काय करायचे हे सुद्धा डिटेलमध्ये त्याच्यात दिलेलं आहे. सो ज्यांना कोणाला इच्छा असेल एस्पेशली लेवल 2 केल्यानंतर इथे माझा भर जास्ती करून की आपल्या ह्या ज्या सगळ्या सप्रेस्ड भावना आहेत
त्याच्यावर काम कसं करायचं हे प्रत्येकाला जेव्हा जमेल तेव्हा ते कोणत्याही आजारातनं किंवा कोणत्याही प्रॉब्लेममधनं सहज बाहेर पडू शकतात, कारण आपल्या प्रत्येकामध्ये तो ग्रेट हीलर बसलेला आहे. लेवल 3 नजीकच्या काळामध्ये येईलच, परंतु आत्ता सध्या लेवल 1 आणि 2 हे आपल्या ॲपमध्ये आहे. त्यानंतर जे कोणी मेडिकल प्रोफेशनल्स आहेत, मेडिकल, पॅरामेडिकल, नर्सेस, तर ह्या सगळ्यांसाठी ECGचा कोर्स आहे की जो अगदी बेसिक ABCD पासून ॲडव्हान्स डिटेलपर्यंत त्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. कारण मी स्वतः जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करत होते तेव्हा मी खूप स्ट्रगल केलं की एखादा ECG आयडेंटिफाय कसा करायचा. आणि मला अगदी अभिमानाने सांगायला आवडेल की मी जेव्हा ACLS म्हणजे ॲडव्हान्स कार्डियक लाईफ सपोर्टचे लेक्चर्स घ्यायचे तेव्हा अगदी मोठे मोठे डॉक्टर्ससुद्धा कुतूहलाने माझ्या लेक्चरला येऊन बसायचे, की मला शाबासकीची थापसुद्धा त्यांनी दिलेली होती की तू खरंच इतकं सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये ते ECG पण तेवढ्याच डिटेलमध्ये जाऊन शिकवते. म्हणजे ECGवरून एखादे आजार आयडेंटिफाय कसे करायचे किंवा कार्डियॅकपेक्षाही नॉन कार्डियॅक म्हणजे कुठचे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असतील किंवा इतर आजारांमध्ये ECGत कसे बदल होतात हे सुद्धा त्याच्यात सांगितलं आहे. सो तुमच्या ओळखीचं जर का कोणी मेडिकल, पॅरामेडिकल प्रोफेशनलमध्ये असेल तर त्यांना जरूर याविषयी सांगा. त्यानंतर आम्ही जेव्हा ICU आणि कॅज्युअल्टीमध्ये काम करत होतो तेव्हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांच्यासाठी म्हणजे इट्स फॉर ले पर्सन आम्ही फर्स्ट एड ट्रेनिंगचे वर्कशॉप्स घ्यायचो. हॉस्पिटलतर्फे आम्ही जात होतो. तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण हे कॉर्पोरेट सेक्टरसाठी इतके वर्ष केलेलं आहे, जी काही आपल्या आजूबाजूला सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्याही बाबतीत इमर्जन्सी घडू शकते. आम्ही आत्तापर्यंत भरपूर इमर्जन्सीज मॅनेज केलेल्या आहेत. सो एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये एक्झॅक्टली काय करावं आणि काय करू नये हे जर का आपण ह्या लोकांना ही माहिती देऊ शकलो, शिकवू शकलो, तर निदान देव नाही तर ही लोक देवदूत तरी बनून त्या लोकांना मदत करू शकतील. या उद्देशाने फर्स्ट एडचा पण जो कोर्स ॲपवरती आहे तो थोडा थिअरॉटिकल आहे आणि त्याचं ॲक्च्युअल प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन मी माझ्या इथे घेते की हँड्स ऑन एखादी सिच्युएशन आली ती आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावरती तुम्ही तुमच्या लेवलला काय काय करू शकता, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा आणि काय करू नका, या सगळ्या गोष्टी प्रथमोपचार याच्या अंडर हे दिलेले आहेत. आणि त्या सगळ्या पार्टिसिपंट्सना मी हे प्रथमोपचाराचं पुस्तकसुद्धा देते की ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी कोणत्या कंडिशनमध्ये काय करावं, काय करू नये याविषयीचं हे पुस्तक तयार केलेलं आहे. त्यानंतर पुष्पौषधी म्हणजे फुलांपासून तयार केलेली औषध, या सगळ्यांविषयी आपण पुढे या सिरीजमध्ये खूप डिटेल गोष्टी बघणारच आहोत. परंतु या पुष्पौषधींचा बेसिक ABCD पासून ॲडव्हान्सपर्यंत सुद्धा कोर्स आपल्या ॲपवरती आहे. तर ह्या पुष्पौषधींचा गेल्या 20 वर्षांमध्ये मला इतका छान अनुभव आला आहे. मी जेव्हा पेशंट्सना ही औषधं देते तर त्यासाठीच मी हे एक शाईन ब्राईट म्हणून किट तयार केलेलं आहे. हे 3 महिन्याचा औषधाचा संच आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपली तक्रार असते की मुलं शांतपणे अभ्यासाला बसत नाहीत, फार चंचल आहेत, त्यांचा फोकस होत नाही आहे, तर तुमच्याकडे काही औषध आहे का. आता गेले 20 वर्ष मी पेशंटना औषध देते आहे, परंतु खूप ह्याचं प्रमाण सध्या वाढायला लागलेलं आहे आणि त्यामुळेच मी हे किट तयार केलेलं आहे शाईन ब्राईट म्हणून. तर याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीची पुष्पौषधी केलेली आहे, पुष्पौषधींपासून तयार केलेली ही औषधं आहेत. आणि कशा कशामध्ये ह्याचा उपयोग होऊ शकतो, तर काही वेळा मूल खूप चंचल असेल, हायपर असेल, त्याच्यानंतर बऱ्याचदा काही मुलांच्या बाबतीत असं होतं की ते छान अभ्यास करतात, परंतु ऐन परीक्षेच्या वेळेला काय होतं माहीत नाही, एकदम ब्लँक होऊन जातात. त्याच्यानंतर काही मुलांच्या बाबतीत असं होतं की त्यांना एखादा विषय खूप वेळा घोकावा लागतो, त्याच्याशिवाय समजत नाही, काहींचं आकलन कमी असतं. अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ह्या किटचा आत्तापर्यंत 100हून अधिक मुलांना उपयोग झालेला आहे. त्याच्यानंतर हे
एक होमिओपॅथिक फर्स्ट एड किट मी तयार केलेलं आहे की ह्याच्यामध्ये 25 प्रकारची औषधं आहेत. अगदी पार सर्दी असं एक त्याचं माहितीपत्रकसुद्धा मी देते की पार सर्दी खोकल्यापासून ते ह्याच्यापर्यंत डोकेदुखी, पोटदुखी किंवा कुठे भाजलंय, खरचटलंय, अशा वेगवेगळ्या आजारांसाठी हे मी किट तयार केलं. आणि हे सुद्धा माझ्या परदेशातल्या काही पेशंट्सनी मला सजेस्ट केलं की तुम्ही आमच्यासाठी असं एखादं किट तयार करू शकाल का, कारण आपल्या इथे तरी औषधं मिळतात, परदेशामध्ये फार प्रॉब्लेम येतो औषधं मिळायला, आणि त्या उद्देशाने हे किट तयार केलं आहे. सो हे सुद्धा क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. सो असे आम्ही खूप साऱ्या गोष्टी ह्याच्या अंडर करतो. आता लहान मुलांसाठी म्हणून आम्ही हा एक संकल्प शक्ती प्रोग्रॅम तयार केला आहे. तो सुद्धा आपल्या कल्पवृक्ष सॉलिस्टिक ॲपवर आहे. आणि त्याच्या अंडरच हे 2 संकल्प जर्नल, एक इंग्लिशमध्ये एक मराठीमध्ये तयार केलेले आहे. तर ह्याचा मूळ उद्देश काय आहे की मुलांना चांगल्या सवयी अगदी लहानपणापासून लागाव्या. आणि जेव्हा पण जे कोणी यशस्वी होतात त्यांच्याकडे काही प्रत्येक वेळेला काही रॉकेट सायन्स असतं म्हणून नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी नियमितपणे लहानपणापासून करण्याची जर सवय असेल तर आपलं प्रत्येकाचं मूल हे आयुष्यामध्ये चमकू शकतं. त्या उद्देशाने हा सगळा प्रोग्रॅम डिझाईन केलेला आहे. तसेच सगळ्यांसाठी एक ग्रॅटिट्यूड जर्नल, एक मराठीत आणि इंग्लिशमध्ये तयार केल्या. सो अशा वेगवेगळ्या भरपूर ॲक्टिव्हिटीज, पुढेही मी याविषयी अजून डिटेल्स सांगेन, पण अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्या कल्पवृक्ष सॉलिस्टिक ॲपवरती केलेल्या आहेत. आणि ही पूर्ण कल्पवृक्ष सॉलिस्टिक टीम असे वेगवेगळे प्रोग्रॅम्स घेऊन येत असते. आता मी स्वतः बिझनेसमन नाही, ना की मार्केटिंग पर्सन आहे. मला अशा पद्धतीने मार्केटिंग करायला, सांगायला खरं तर आवडत नाही आणि जमत नाही. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये, वर्षांमध्ये काही पेशंट्सनी मला सांगितलं की मॅडम तुमच्याकडे हे आहे, तुम्ही आधी का नाही सांगितलं. फॉर एक्झाम्पल 1-2 पेशंटने मला त्या किटबद्दल विचारलं की तुम्ही आम्हाला या किटबद्दल का नाही सांगितलं. तर आता सांगायचं नाही असा काही उद्देश नसतो, परंतु त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी जेव्हा विचार केला की खरंच जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत समोरच्याला कळणार कसं की माझ्या इथे काय काय आहे आणि कोणाकोणाला ह्याचा काय उपयोग होऊ शकतो. आणि केवळ ह्या उद्देशाने आज मी या सगळ्या गोष्टी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलं. याच्यात कुठेही मला माझं स्वतःचं मार्केटिंग करायचं असा अजिबातच हेतू नाही, कारण मी मार्केटिंग पर्सन अजिबात नाही. तर ह्या सगळ्या सिरीज मागचा खरा हेतू काय आहे तर मी आधीच सांगितलं की सध्या इतकं नॉलेज आहे, पण नक्की काय करावं ही फार गोंधळलेली अवस्था सगळ्यांच्या मनात आहे. आणि ही केवळ दूर करण्यासाठी म्हणून ही मालिका आहे. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आपण या मालिकेच्या माध्यमातून बघणारच आहोत. आणि होमिओपॅथी म्हणजे काय, होमिओपॅथीचे प्रिन्सिपल्स काय आहेत, या होमिओपॅथीच्या गोळ्या कशा तयार होतात, अशा काही बेसिक माहिती सुरुवातीला मी देऊन मग आपण वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये काय काय करू शकतो, काय करावं, काय करू नये, या सगळ्या गोष्टी आपण ह्या मालिकेमध्ये बघणार आहोत. तेव्हा माझी सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती आहे की ही सगळी मालिका तुम्ही स्वतः बघा. तुमच्या जवळ असणाऱ्या प्रेमाच्या इतर लोकांना, आप्तेष्टांना जरूर याविषयी सांगा की कोणाला तरी याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. तर चला आपण सगळे मिळून एक आरोग्यपूर्ण समाज घडवूया. तर या गुढीपाडव्यानिमित्त आपल्या सगळ्यांना हे अख्खं वर्ष इतकं आनंददायी आणि समृद्धीचं जावं. या पुढच्या सिरीजमध्ये आपण खूप अशा गोष्टींविषयी माहिती करून घेणार आहोत की ज्यामुळे आपण आपलं आयुष्य एकदम बेस्ट कसं काय घडवू शकतो, या सगळ्याची गुरुकिल्ली मी थोडक्यात तुम्हाला देणार आहे. धन्यवाद.